सर्वांना नमस्कार. मी प्रथमेश गोपाळ गावणकर. गेले काही वर्ष या रत्नागिरी तालुक्यातील विविध समस्यांवर बोलण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. आज एका नवीन विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. रत्नागिरीचे विद्यमान पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या भूमिकेवरती या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये कोणी प्रतिक्रिया द्यायला तयार होत नाही असं मी ऐकलं. याचं कारण असं की ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं अशी एकंदरीत चर्चा या रत्नागिरी तालुक्यात आहे. आणि तरी देखील आज मी निर्भीडपणे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो एवढ्यासाठीच की माझा स्वभाव खऱ्याला खरं म्हणण्याचा आणि खोट्याला खोटं म्हणण्याचा आहे. माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर सन्माननीय सामंत साहेबांच्या पदाधिकाऱ्यांनी कृपया करून माझी त्यांना विनंती आहे की पोकळ धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. याचं कारण असं की जेव्हापासून या सामाजिक राजकीय जीवनात मी काम करायला सुरुवात केली त्या दिवसापासून डोक्याला कफन बांधूनच बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे माझे मुद्दे कृपया करून समजून घ्यावे, सन्माननीय सामंत साहेबांनी समजून घ्यावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम काल वाटत खंडाळ्यामध्ये एक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांनी वाटत MIDC मध्ये होणारा डिफेन्स प्रकल्प रद्द झाला अशी घोषणा केली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वास्तविक पाहता मुळात ज्यांचा हा डिफेन्स प्रोजेक्ट आहे, जे अनिल अंबानी म्हणून आहेत, तेच मुळात हा प्रोजेक्ट करण्यासाठी सक्षम नाही अशी परिस्थिती आहे. कारण मागील काही महिन्यांपासून त्यांच्या मागेच ED CBI यांचा ससेमिरा लागलेला आहे. तरी देखील उदयजी सामंत साहेब यांनी मोठ्या मनाने हा प्रोजेक्ट रद्द झाल्याची भूमिका घेतल्याबद्दल या परिसरातील सर्व जनतेच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या पुढे जाऊन अजून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना साहेब असं म्हणालेत की तुम्ही जाऊन लोकांना समर्थनासाठी तयार करा. साहेब, मुळात एक वादाचा मुद्दा असा आहे की गेले 2 वर्ष आपण सातत्यानं प्रोजेक्ट किती चांगला आहे हे तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगतायत जे तुमच्या पक्षाचे आहेत. मुळात एक बाब अशी आहे की उद्या तुम्ही म्हणालात की सूर्य पश्चिमेला उगवला तर हे पदाधिकारी पश्चिमेला उगवला असंच म्हणणार, कारण आपल्यावरतीच अनेक पदाधिकाऱ्यांची कंत्राटं चालू आहे आणि त्यामधून मिळणाऱ्या कमिशनवरती यांची घरं चालली. जर का खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी चांगला पर्यावरणपूरक प्रोजेक्ट आणायचा असेल तर गेले 2 वर्ष जी रस्त्यावरती लोक विरोध करतायत त्यांच्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मी स्वतः गेले 2 वर्ष हा सातत्यानं प्रयत्न करतोय, आपल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतोय आणि त्यांना हे सांगतोय की लोकांचे प्रश्न समजून घ्या, त्यांना अपेक्षित असलेली उत्तरं द्या, लोक निश्चित आपली भूमिका समजून घेतील. पण तसा प्रयत्न न करता वारंवार फक्त आपण पदाधिकाऱ्यांनाच आपल्या सांगताय की प्रोजेक्ट किती चांगला आहे. बरं, त्याच्या पुढे जाऊन अजून एक मुद्दा मला गांभीर्यानं नमूद करावा असं वाटतो की साहेब, सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटत MIDC ला विरोध का, या संदर्भात जर मला तुम्ही विचाराल किंवा इथल्या परिसरातल्या कुठल्याही नागरिकाला विचाराल आमच्या डोक्यामध्ये इतका राग काय, याचं कारण या सगळ्या जमीन व्यवहारामध्ये आपले 90% पदाधिकारी इन्व्हॉल्व आहेत. या संदर्भातले मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो. तुम्ही जर का आम्हाला संधी दिलात तर पुढच्या 8 दिवसामध्ये कागदपत्रांसहित मी आपल्या समोर हे सगळे पुरावे सादर करेल. जर का इथल्या सर्वसामान्य लोकांचं आपल्याला भलं करायचं होतं तर ज्या वेळेला प्रोजेक्ट डिक्लेअर झाला त्यावेळेला आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना का सूचना दिल्या नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं सांगता की 75% लोकांची संमती आहे, 80% लोकांची संमती आहे, माझी या ठिकाणी 10 गुंठेही जागा नाही, मी तुमचं स्वागतच करतो की साहेब तुमची 1 गुंठाही जागा नसेल, पण दुर्दैवानं तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या शेकडो एकर जागा या ठिकाणी आहेत आणि त्या जागा चुकीच्या पद्धतीनं लोकांकडनं हडप केल्या, हा माझा गंभीर आरोप आहे. आणि याचे मी पुरावे आपल्या समोर सादर करेल. मृत्यू दाखले खोटे बनवलेले आहेत, खोटी खरेदी खतं करण्यात आलेली आहेत, एका सातबाऱ्याच्या ऐवजी 4-4 सातबारे विकत घेतलेले आहेत, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केलेली आहे आणि यामध्ये जवळजवळ आपले 90% पदाधिकारी सामील आहेत. यापुढे या सभेमध्ये मार्गदर्शन करताना सन्माननीय सामंत साहेब यांनी वाटत MIDC ला विरोध करणाऱ्यांविरोधात अगदी मोठ्या प्रमाणामध्ये तोंडसूक घेतली. त्यामध्ये ते असे देखील म्हणाले की आज जे विरोध करतायत ते एकेकाळी माझ्या विचारपीठावरून या विरोधकांना मारावे अशा घोषणा करत होते. तो घोषणा करणारा मी स्वतः हे मान्य करतो, पण याची पार्श्वभूमी देखील समजून घेतली पाहिजे की जेव्हा मी सन्माननीय सामंत साहेबांबरोबर त्यांची भूमिका घेऊन त्यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हा प्रोजेक्ट समजावून सांगितला, लोकांना कसा त्रास होणार नाही हे समजावून सांगितलं,
तेव्हा आम्ही त्यावेळी ती भूमिका घेतली. पण पुढच्या 10 दिवसात जेव्हा आमच्या लक्षात आलं की हा केवळ राजकीय इव्हेंट आहे, तेव्हा ताकदीने लोकांची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी बाहेर पडलो. आणि म्हणून मला या ठिकाणी नमूद करायचंय की साहेब, मनापासून विनंती आहे की राजकारण हा आपला भाग असेल, पण सातत्यानं अशा पद्धतीचं विधान करून लोकांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी तो होणार नाही. यापुढे बोलताना ते असं देखील म्हणाले, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की विरोध करणाऱ्यांना माझा प्रेमाचा सल्ला द्या की गोरगरीब पोरांच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. या ठिकाणी त्यांना रोजगार मिळणार आहे तो घालवू नका. या ठिकाणी उद्योजक तयार झाले पाहिजेत. या ठिकाणी 50,000 ते 1.5 लाखापर्यंत युवकांना नोकऱ्या मिळतील. ह्या सगळ्या त्यांच्या प्रामाणिक भावनेचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांच्या भूमिकेचं देखील समर्थन करतो. परंतु एक बाब सन्माननीय सामंत साहेब यांच्या निदर्शनास मला आणून द्यावीशी वाटते की 25 वर्षापूर्वी 2004 साली ज्यावेळेला ते पहिल्यांदा आमदार झाले, त्याच वेळेला या परिसरामध्ये JSW असेल, चौगुले असेल यांसारख्या मोठ्या कंपन्या आल्या. मला त्यांना विनंती करायची आहे की साहेब, ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी आवाहन करता की 50 ते 1.5 लाखाच्या नोकऱ्या मिळतील, त्यावेळेला खरंच आपल्या या परिसरामध्ये ती शिक्षण पद्धती आहे का? आणि जर का हे आज शक्य असेल, तुम्ही म्हणताय की या ठिकाणी प्रोजेक्ट आल्यावर 15,000 मुलांना रोजगार मिळेल, मग मागच्या 25 वर्षामध्ये या जिंदाल कंपनीनं किंवा चौगुले कंपनीनं किती लोकांना रोजगार दिल्या? मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक गंभीर बाब निदर्शनास आली की या ठिकाणी 90% मुलं ही कंत्राटी स्वरूपात काम करतात आणि त्यांचा पगार 12 ते 18,000 रुपयेच आहे. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या परिसरातल्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय काजल नाईक मॅडम यांनी कामगार कार्यालयामध्ये धडक मोर्चा काढला. त्याच्या पुढे जाऊन मला सामंत साहेब यांना अजून एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची की आपण म्हणता की या ठिकाणी उद्योजक झाले पाहिजे, पण दुर्दैवानं साहेब, या ठिकाणी जी कंत्राटं आहेत या दोन्ही कंपन्यांमध्ये त्यापैकी 90% कंत्राटं ही आपल्या पदाधिकाऱ्यांचीच आहेत. आणि राहिला विषय उद्योजक तयार करण्याचा, तर मी जिवंत उदाहरण आपल्याला देतो की माझ्या शेजारी राहणारा मनोज विचारे नावाचा तरुण स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी उद्योगधंद्यात उभा राहतो, बँकेकडून कर्ज घेऊन 15 ट्रक घेतो, पण आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्या निवडणुकीमध्ये दिवस रात्र आपला प्रचार करतो, पण त्याचं फळ काय मिळतं? तर निवडणुकीनंतर त्याचं खडी रेतीचा सप्लाय कंपनीतला बंद करून तो आपल्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला दिला जातो. मग साहेब, आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आणि लोकांनी MIDC ला समर्थन करायचं, हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आपल्याला जर खरंच मनापासून वाटत असेल की इथल्या जनतेनं या ठिकाणी आपण जो काही पर्यावरण पूरक प्रोजेक्ट आणताय त्यासाठी पाठिंबा द्यावा, असं जर का आपल्याला वाटत असेल, तर वस्तुस्थिती ही आहे की या 2 कंपन्यांमधली जर का परिस्थिती आपण बदलून देऊ शकलात तर निश्चितपणानं मला असं वाटतं की इथली असंख्य जनता आपल्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून यातील एकही पदाधिकारी या परिसरातील वाडी वस्तीवर जाऊन MIDCचं समर्थन करू शकत नाही. त्याच्या पुढे जाऊन साहेब, मला अजून एक मुद्दा नमूद करायचा आहे की काल आपण या ठिकाणी आलात, आपण आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला, तो आपला एक राजकीय भाग असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी असलेल्या जाकडी कार्यक्रमाला भेट दिलात, एक लोककलेचा भाग म्हणून आम्ही समजू शकतो. पण गेले वर्षभर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नादुरुस्त आहे आणि ती दुरुस्त व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, पण त्या इमारतीला भेट देण्याकरता आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला घेऊन जावं असं वाटलं नाही, याची देखील मनामध्ये खंत आहे. असे असंख्य प्रश्न आहेत, परंतु या संदर्भात आपल्या समवेत कधी सविस्तर चर्चा होत नाही आणि सातत्यानं आपण राजकीय विचारपीठावर आमच्या बरोबर बघत असताना एक विरोधक म्हणून पाहता, याची देखील मनामध्ये खंत आहे. आणि म्हणून हा एक व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय की आमची भूमिका तुमच्यापर्यंत समजावी. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करत नाही. आपण एका राजकीय पक्षाचं काम करता त्या ठिकाणी आपण एका चांगल्या पदावरती आहात, आम्हाला निश्चितच त्याचा अभिमान आहे. आम्हाला गर्व आहे की रत्नागिरीचा एक आमदार आज महाराष्ट्राच्या राज्याच्या ठिकाणी, देशाच्या ठिकाणी आमचं नेतृत्व करतो. पण आमच्या गोरगरीब सर्वसामान्य तरुणाची भूमिका देखील आपण समजून घेतली पाहिजे. मी शेवटाकडे जात असताना एक आवर्जून मुद्दा सांगतो की या संदर्भात मी आयुष्यात परत कधी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. ज्या दिवशी जलजीवन योजनेच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून ज्या पाईपलाईन आपण गावागावामध्ये टाकल्यात, त्या पाईपलाईन मधून सर्वसामान्य घरातल्या लोकांच्या घरात पाणी जाईल, त्या दिवशी माझं हे अशा पद्धतीचं बोलणं मी थांबवेन. आपण ज्या पद्धतीनं आजारी पडल्यानंतर एखाद्या 5 स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो, मी तेवढा म्हणत नाही, पण किमान इथल्या सर्वसामान्य जनतेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचा उपचार मिळेल, त्या दिवशी माझी ही भूमिका मांडण्याचं मी बंद करेल.
आपली मुलं ज्या पद्धतीनं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात त्या पद्धतीनं या जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण मिळेल, त्या दिवशी मी अशा पद्धतीनं माझी भूमिका मांडणं बंद करेल. आणि शेवटाकडे एवढंच सांगतो, जर का हे सगळं आपण करू शकलात तर मागचे 25 वर्ष तुम्ही आमदार होतात, पुढची 25 वर्ष पण आमदार तुम्हीच राहा, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देईल. आणि आयुष्यभर तुमचा झेंडा, तुमचा फोटो घेऊन तुमचं कार्यकर्ता म्हणून काम करेल, पण आमची भूमिका समजून घ्या. आमच्याकडे राजकीय विरोधक म्हणून पाहू नका. आपण सातत्यानं म्हणता की यांच्यासारख्या लोकांवर बोलून मला यांना मोठं करायचं नाही साहेब, आम्हाला मोठं देखील व्हायचं नाही, कारण राजकारण हा आमचा भाग नाही. समोर ज्या समस्या दिसत आहेत, आपल्या पदाधिकाऱ्यांकडून जी पिळवणूक होते, आणि म्हणून आम्ही हे बोलण्याचा प्रयत्न करतोय. शेवटाकडे एवढंच सांगेल की आमची प्रामाणिक भूमिका समजून घेण्यासाठी जर का आम्हाला वेळ दिलात तर निश्चितपणानं आम्ही आमची भूमिका समजावून सांगू, विरोधाची कारणं सांगू, आणि त्या शंकांचं जर का निरसन करू शकलात तर निश्चितपणानं आपल्या भूमिकेचं आपण स्वागत करू. आम्हाला विकास नकोय असं अजिबात नाहीये, पण विनाश करून करणारा विकास आम्हाला नक्कीच नकोय. ही भूमिका शेवटीकडे व्यक्त करतो, या ठिकाणी थांबतो. माझी ही भूमिका ऐकून तुम्हाला जर का वाईट वाटलं तर निश्चितपणानं आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.